रिया या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करते. आज आपण पाहणार आहोत 40 मापाचा पेपर कटिंग करणार आहोत आणि गाऊनच्या कपड्यावरती पेपर कटिंग केलेला आहे. तो कशा पद्धतीने करायचा तो तुम्हाला दाखवते. आता आपण पाहणार आहोत चुड्यांसाठी मार्जिनसाठी सोडलेला आहे 2.5 इंचावरती पेपरवर कटिंग मार्जिन करून घ्यायची 2.5 इंचाची खालपर्यंत. ह्या पद्धतीने केलं तर सोपं पडतं गाऊन कटिंग करायला. माझ्या या पद्धतीने एकदा करून पहा. गाऊन कटिंग अगदी सोपं करायला. हे असं पूर्ण लाईन करून घ्यायची 2.5 इंचाची. या पद्धतीने चुड्यांसाठी 40च्या पुढे असेल तर कमी चुड्या, 40च्या पुढे असेल तर कमी चुड्या घ्यायच्या, 2.25. 32च्या असतील सुद्धा त्यालासुद्धा कमी घेतलं तरी चालतं. आता आपल्याला हा ज्या चुड्यांचा 2.5 आहे त्याच्या पुढे 2.5 इंच गळ्यासाठी टाकायचं. त्याच्या पुढे किती शोल्डरसाठी 5.5 इंचावर टाकायचं. तिथून झालं की आपल्याला पूर्णपणे गळा 5.5 घ्यायचा. घेतल्यानंतर तिथून ड्रॉ करून घेऊया लाईन. पूर्णपणे या पद्धतीने ड्रॉ करून घ्यायची लाईन गळ्याची आणि चेक करून घ्यायचं 2.5 इंचावरती आहे का बघायचं आणि बरोबर मग त्या लाईन परफेक्ट येते. आणि त्याला अशी ड्रॉ करून घ्यायची लाईन आणि मग त्याला गोल शेप द्यायचा गळ्याचा. थोड्या वेळाने देऊया गोल शेप. आता आपल्याला काय टाकायचं आहे, मुंडा किती टाकलेला 7.5. मुंडा टाकल्याच्या नंतर छाती टाकायची. आपली किती आहे 40 आहे. तिथून मग 2 इंच वाढवायची. 2.5च्या पुढे मार्जिनचे जे दिलेले आहे चुड्यांसाठी त्याच्या पुढे 12 इंचावरती 10 इंच 40चा 4था भाग घ्यायचा आणि तिथून 2 इंच मार्जिनसाठी ठेवायचे. दोन इंच मार्जिनसाठी ठेवल्यानंतर या पद्धतीने ठेवायचे. तिथून मग लाईन ड्रॉ करून घेऊया मुंड्यासाठी. परफेक्ट अशी ड्रॉ करून घ्यायची लाईन. या अशा पद्धतीने जसं ब्लाऊजचं आपण कटिंग करतो पेपर कटिंग त्याच पद्धतीने करून ठेवायची. म्हणजे आपल्याला कधीही जर कस्टमर आला तर त्या पद्धतीने पटकन देऊ शकतो. पेपर कटिंग करून आपण गाऊनवरती डायरेक्ट टाकू शकतो. त्यामुळे पटकन शिवून पण होतं, कटिंग पण होतं. हे आपण सरळ लाईन टाकलेली आहे मुंड्यात छाती. आता हा आपल्याला 1.5 इंचाचा शेपसाठी मुंडा करून घेऊया. इथून शेप मारायचा, शेप देऊया आपण दिलेला. त्यानंतर आपल्याला आता इथे गळ्याला शेप देऊया गोल. ह्या पद्धतीने तिथून पुढे आता आपल्याला योगपट्टी काढायची, गळा द्यायचा आहे. तिथून 2 इंच टाकायचं, खाली 10.5 इंच
10.5 इंच या पद्धतीने अशी ड्रॉ करून घ्यायची लाईन. लाईन ड्रॉ केल्यानंतर आपल्याला कोणताही गळा, चौकोनी किंवा गोल गळा करू शकतो, कोणत्याही आकारचा करू शकतो आपल्याला वाटेल तसं. मी आता काढणार आहे गोल गळा. या पद्धतीचा व्यवस्थित करून घ्यायची मार्जिन, म्हणजे चुकायला नको. कटिंग करताना आपल्याला व्यवस्थित येईल. हा बघा, या पद्धतीने गोल गळा करून घ्यायचा. त्यानंतर हे पूर्ण झालं. आता आपल्याला कटिंग करून घेऊया. पूर्ण कशा पद्धतीने कटिंग करायचं ते बघा. आधी आपल्याला गळा कटिंग करून घेऊया. पुढचा गळा कसा योगपट्टी कशा पद्धतीने कट केले बघा. पूर्णपणे 2.5 इंचावरती पूर्ण चुण्याच्या इथून पूर्ण कट केलेला आहे. आता आपल्याला मुंड्याच्या इथून कट करून घ्यायचं गोल शेपमधून. हे पहा, हे झाला हा आपला एक भाग. दुसरा भाग आता हे पहा, गळ्याच्या इथून कटिंग करून घ्यायचं आणि जो चुण्याचा भाग आहे तो काढून टाकायचा. चुण्याचा भाग आहे तो घ्यायचा नाही. आपला हा गळा झाला. या पद्धतीने गाऊन होईल, इथे चुण्या येतील. तसंच आपल्याला आता ह्या इथून घ्यायची आपल्याला उंची खालून 1.5 इंच सोडायची किंवा 2 इंच सोडायची मार्जिनसाठी. तिथून हा आपला पेपर कटिंग ठेवून कट करून घ्यायचं या पद्धतीने. आणि ह्या पद्धतीने अगदी सोपं वाटतं. कोणाच्या कस्टमरचे गाऊन जर आपल्याला घ्यायचे असतील तर आपल्या 40 मापाचा हा सुद्धा ठेवू शकतो आणि पटकन कट होतो. ही सोपी, माझा हा छोटासा बिझनेस आहे आणि मी ह्या पद्धतीने कटिंग करून ठेवले. 28 ते 45पर्यंत कटिंग करून ठेवले पेपर कटिंग. आणि ह्या ज्या सोप्या आणि माप एकदम परफेक्ट गाऊन बसतो. हे पहा, वरची बाजू आहे, पुढची बाजू आहे ती कट करून घ्यायची. दोन्ही बाजू कट करायच्या नाही. या पद्धतीने हा जो भाग आहे तो कट करून टाकायचा आणि गाऊनचा मुंड्याकडची बाजू घ्यायची. पहा, ह्या पद्धतीने इथला जरासा भाग कट करून टाकायचा. कमी जास्त होतोच. आता आपला आहे मागची बाजू. मागच्या बाजूला जर चुण्याचा गाऊन पाहिजे असेल तर कमेंटमध्ये लिहा. दुसऱ्या पद्धतीने सुद्धा आपल्या ह्या चुण्याचा सांगा. मी दुसरा पण माझ्याकडे पॅटर्न पेपर आहे. तसंच आता हा ह्या पद्धतीने कट करून घ्यायचा शेपमध्ये आणि चुण्याचा हे फोल्ड करून घ्यायचं. चुण्या नको आहेत आपल्याला. इथून टाकायचा 2.5 इंच गळा, उंची 3 इंच आणि राऊंड शेपला करून घ्यायचं, कट करून घ्यायचं. इथे आता हाताची मेजरमेंट आपल्याला इथून 9-10 टाकायची. पूर्ण 10 बसलेलं आहे. आता मी त्याला जॉईंट करणार आहे. हाताला इथून टाकायची 10. हात कमी बसत आहेत त्यामुळे मी इथे जॉईंट करणार आहे. इथून शेप टाकायचा, इथून 2 इंच टाकायचं. उंची आहे 7.
अशा ह्या पद्धतीने शेप द्यायचं.